हनुमान जन्मोत्सव निमित्त बघितलं गेलं तर लाखो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे खुलताबाद या खुलताबादमध्ये भाविकांची अलोट गर्दी आपल्याला रात्रीपासून बघायला मिळत आहे। आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर सहकुटुंब सहपरिवार आज जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वामी सर यांनी दर्शन घेतलेलं आहे। सर नमस्कार। हनुमान जन्मदिवस उत्सव निमित्त आपण आज सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेतलेलं आहे आणि मारुतीरायाला आपण काय साकडं घातलंय? नाही, सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंतीच्या मनापासून शुभेच्छा। भद्रा मारुती संस्थानचं सुद्धा मनापासून अभिनंदन। त्यांनी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। भद्रा मारुतीच्या समोर नतमस्तक होत असताना पण जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं सुख समृद्धी याबद्दलच प्रार्थना केलेली आहे। यावर्षी खूप चांगला पाऊस झालेला आहे, तर त्याच्या अनुषंगानं पुढील काळामध्ये ज्या काही समस्या नागरिकांच्या आहेत, काही ग्रामीण भागातील समस्या आहेत, त्याच्यावर शासन पूर्णपणे काम करत आहेत। ती काम करण्याची शक्ती आम्हाला देव अशी भगवंताच्या चरणी हनुमंताच्या चरणी प्रार्थना आम्ही केलेली आहे। आता हनुमान जयंती निमित्त सारख्या ज्या मोठे जे उत्सव पार पडतात आणि याच अनुषंगाने बघितलं तर प्रशासनातर्फे भाविकांच्या सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना केल्या? नाही, आपण पाहतोय आता घृष्णेश्वर विकास आराखड्याच्या माध्यमातून जवळजवळ 210 कोटी रुपयाची कामं चालू आहेत। भद्रा मारुती संस्थांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम हाती घेतलेलं होतं, ते आता पूर्णत्वास गेलेलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर पूर्ण जिल्हाभरातूनच नाही तर राज्यभरातून भाविक भक्त या ठिकाणी येतात। त्यांच्यासाठी आपण परिवहन महामंडळाच्या माध्यमातून येण्या जाण्याची सुविधा असेल, पोलीस विभागाच्या मार्फत बंदोबस्ताची व्यवस्था असेल किंवा भद्रा मारुती संस्थान आणि तालुका प्रशासनाच्या माध्यमातून इतर सुविधा असतील, त्या पूर्णपणे देण्याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविक भक्तांचं चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं। याच प्रश्न होते मी पुन्हा। आता आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये बघितलं गेलं तर 12 ज्योतिर्लिंगासारखं एक देवस्थान आहे आणि यामध्ये जर बघितलं भद्रा मारुती आहे। प्रशासनामार्फत जर बघितलं स्वच्छता असेल, वाहतूक तसेच गर्दी नियंत्रण हे टाळण्यासाठी प्रशासन कशा प्रकारे तयारी करणार? नाही, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्ही नगर परिषद आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेरूळ असेल किंवा खुलताबाद असेल या ठिकाणी 2 महिन्यापासून पूर्व तयारी करतो। मग ते महाशिवरात्रीचा पर्व असो किंवा श्रावणाचा पर्व असो, हनुमान जयंतीचा पर्व असो किंवा रामनवमीचा पर्व असो, त्या सर्व पर्वावर ज्या ज्या वेळेस भाविक भक्ताची गर्दी येते त्याच्या अनुषंगानं एसटी बसेसच्या सुविधा असेल, स्वच्छतेची सुविधा असेल, आपण या ठिकाणी बघता आरोग्याची टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेली आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून असेल, सर्व सुविधा या ठिकाणी केलेली आहे। आणि एकही तक्रार एकाही प्रवाशांची किंवा एकाही भक्तांची आमच्यापर्यंत आलेली नाहीये, याचा अर्थ सर्व काही व्यवस्थित आहे। सर एक शेवटचा प्रश्न आहे। आता एकीकडे बघितलं गेलं तर 2026-27 मध्ये कुंभमेळा नाशिक येथे भरणार आहे आणि या अनुषंगाने बघितलं वेरूळ जी लेणी आहे या लेणीसमोर अतिक्रमण भरपूर ठिकाणी वाढलेलं आहे आणि अतिक्रमण हटवण्यासाठी आपण कोणती मोहीम राबवणार? नाही, वेरूळ लेण्यासमोरच नाहीये तर घृष्णेश्वर मंदिराच्या समोर पण फार मोठं अतिक्रमण आहे। जवळजवळ 150 लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे। त्या सर्वांना आता नवीन बांधकामामध्ये आपण शॉप अलाउड करणार आहेत आणि अतिक्रमण काढण्यासंदर्भातली प्राथमिक बैठक जिल्हा स्तरावर माझ्या अध्यक्षतेखाली झालेली आहे। उपविभागावर उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे। त्याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे। आता हे काही त्योहार होते, काही उत्सव होते म्हणून आम्ही थांबलो होतो। आता एप्रिलच्या शेवटी किंवा मे मध्ये हे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात येणार आहे आणि जे घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामं अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्याला सुद्धा गती दिलेली आहे। वेरूळ लेण्या हे जागतिक धरोहर आहे, त्यामुळे त्याच्या परिसरामध्ये स्वच्छता असावी, अतिक्रमण नसावं याचा अट्टहास आमचा असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासन पावलं उचलत आहे। जर आपण नोटीस देखील जे व्यवसायांना पाठवणार आहात, मात्र जर कुणी ऐकले तर कठोर कारवाई करणार? निश्चितपणे आता कठोर कारवाईची वेळ आलेली आहे, कारण समोर कुंभमेळा आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वर येणारा प्रत्येक भाविक भक्त हा घृष्णेश्वरकडे येणारच आहे। त्या पार्श्वभूमीवर आम्ही पार्किंग मोठ्या प्रमाणात पार्किंगची जागा डेव्हलप करतोय, आरोग्याची सुविधा डेव्हलप करतोय, पिण्याच्या पाण्याची सोय मोठ्या प्रमाणामध्ये करतोय। एक बायपासचं काम आम्ही सुरू केलेलं आहे, त्याचे वर्क ऑर्डर दिलेली आहे। जे शहरामध्ये म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती कुठलीही वाहनं जाणार नाही त्याची खबरदारी घेतो आहोत। शासन सर्व गोष्टी करत असताना स्थानिक नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे आणि अतिक्रमणधारक किंवा गावकरी किंवा आणखी कोणी जर सहकार्य करत नसतील तर शासन कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। आता एकीकडे बघितलं अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय,
प्रशासनामार्फत आपण जे नाही, तलाठी- पंचनामे ऑलरेडी सुरू आहेत. पंचनाम्याचा रिपोर्ट पण आलेला आहे. आता जे अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये जे पिकाचं नुकसान झालं त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे. आता शासन निर्णय घेईल त्यांना काय मदत करायची. शासनाचा आदेश आल्याबरोबर आम्ही ते मदत पण वाटप करू. नक्कीच होते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वामी